आणि यावर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय। विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याचं शिरसाटांनी सांगितलं। तर माझ्या मुलाला टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडण्यास सांगतो, मला आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, तसंच विरोधकांनी हॉटेल घ्यावं, मी त्यांचं स्वागत करतो असं शिरसाटांनी म्हटलंय। संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात। इथं जिथं बसलोय ना, फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केलं। हे याला इज्जत कमवावी लागते, दलालांची इज्जत नसते, म्हणून तुम्हाला ते कळणार नाही। तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो। आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा। 110चं आहे ना, 100ला भरा। 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे, त्याशिवाय काही ते बातरवा माळ्यावर राहायला गेले मुंबईत, शिवसेनेमुळेच गेले ना। मुंबईमध्ये 72व्या माळ्यावर आम्ही पण राहत नाही। ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये 72व्या माळ्यावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। संजय शिरसाट असं देखील म्हणतात की तुम्ही आमच्या नादाला लागू नका, आम्ही देखील तुमच्या सोडून द्यावं। अरे कोण शिरसाट, सोडून द्या, चला। असे खूप येतात आणि जातात।